मुंबईमध्ये मुसळधार पावसाची हजेरी अगदी सकाळपासून बघायला मिळते आणि जोरदार पाऊस बरसतोय। अनेक ठिकाणचे रस्ते पाण्याखाली गेल्याचं चित्र आहे। मुंबईच्या पश्चिम उपनगरांमध्ये सखल भागामध्ये आता चांगलंच पाणी साचलंय। गोरेगावमध्ये प्रचंड वाहतूक कोंडी झाल्याची सध्याची परिस्थिती। तर मुंबईमधली ही काही दृश्य आपण बघूयात। मुंबईमधल्या ब्रिज कँडी परिसरामधली ही पहिली दृश्य आहेत। नंतर गोरेगावचा परिसर आहे। पश्चिम उपनगरामधली काही दृश्य आपण बघतोय आणि अंधेरीचा सबवे, अंधेरीच्या सबवेमध्ये सुद्धा पाणी साचलेलं आहे। त्यामुळे इथे सुद्धा वाहतूक कोंडीची समस्या आता निर्माण झाली आहे। हा सबवे काही वेळासाठी बंद करण्यात आलाय आणि मुंबईमधल्या पावसाचा आढावा घेतलेला आहे आमच्या प्रतिनिधींनी। मुंबईत मागच्या 2 ते 3 तासांपासून मुसळधार पाऊस कोसळतोय आणि त्यामुळे अनेक ठिकाणी पाणी भरण्यास सुरुवात झाली आहे। मी सध्या ब्रिज कँडी परिसरामध्ये आहे। या हॉस्पिटलच्या परिसरातली सध्याची दृश्य आपण पाहतोय। मोठ्या प्रमाणात पाऊस कोसळल्यामुळे वाहतूक कोंडी तर झाली आहे, शिवाय 1.5 ते 2 फूट पाणी रस्त्यावर भरल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। हा मलबार हिल परिसरातला महत्त्वाचा रस्ता आहे ब्रिज कँडी परिसरातला आणि या परिसरातली सध्याची दृश्य आपण पाहतोय। अनेक सोसायटींमध्ये सध्या पाणी घुसलेलं आहे। नागरिकांना बाहेर पडणं मुश्किल झाल्याचं देखील पाहायला मिळतंय। ही खरं तर उच्चभ्रू सोसायटी आहे। अनेक दिग्गज या ठिकाणी राहत असतात। जवळच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख शरद पवार यांचं देखील निवासस्थान आहे आणि याच परिसरातली मुख्य रस्त्यावरची ही दृश्य आपण पाहतोय। सोसायटीतलं सध्याचं जर आपण चित्र पाहिलं तर अनेक सोसायटींमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पाणी घुसलेलं आहे। समोरचे आपण दृश्य पाहतोय ही सोसायटी आहे आणि या सोसायटीमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी घुसलेलं आहे। अनेक या ठिकाणी सोसायटीत काम करणारे जे कर्मचारी आहेत ते सध्या बाहेर आहेत। उद्या सकाळी 8 वाजेपर्यंत हे अशाच पद्धतीचं चित्र असण्याची शक्यता आहे। रेड अलर्ट मुंबईसह कोकण किनारपट्टीला देण्यात आलेला आहे, त्यामुळे नागरिकांना काळजी घ्यावी असं देखील मुंबई महानगरपालिकेच्या वतीने आवाहन करण्यात आलंय। समोरची ही दृश्य आपण पाहतोय। सध्याची ही ब्रिज कँडी परिसरातली दृश्य आहेत। मोठ्या प्रमाणात अजूनही पाऊस कोसळतोय। नागरिकांना बाहेर पडू नये असं देखील आवाहन मुंबई महानगरपालिकेच्या वतीने करण्यात येत आहे। कॅमेरामन कृष्णा खापरेसह निलेश बुदावले, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।